थेट 1,00,000 रुपयापर्यंतचे कर्ज. तर मित्रांनो, ही योजना कोणती आहे? कुणाकरिता आहे? याची पात्रता काय आहे? याची शेवटची अंतिम दिनांक काय आहे? आणि यामध्ये अनुदान किती आहे? स्वहिस्सा किती आहे? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपणा सर्वांना याचा नक्कीच उपयोग होईल मित्रांनो. तर मित्रहो, उद्योगधंद्यांकरिता, व्यवसाय उभारण्याकरिता, युवकांकरिता, सुशिक्षित बेरोजगारांकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असतात मित्रांनो. सर्वच जिल्हा पातळीवर या योजना राबवण्यात येत असतात मित्रांनो. ज्यापैकी आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यातील युवकांकरिता या योजनेसंदर्भातली एक अपडेट आलेली आहे मित्रांनो. ज्यापैकी एक म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना आहे मित्रांनो. ज्यामध्ये या योजनेतील अर्जदारांना 1,00,000 रुपयापर्यंतचे थेट कर्ज देण्यात येणार आहे. ज्याकरिता 29 डिसेंबर 2025 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्हा कार्यालया जवळपास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 50 लाभार्थ्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं मित्रांनो. ज्यामध्ये प्रकल्प मर्यादा 1,00,000 रुपये असून त्यापैकी 10,000 रुपये अनुदान असणार आहे. 5% म्हणजे लाभार्थ्यांचे सहभाग 5,000 रुपये आणि बाकीचे 85,000 रुपये महामंडळाचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या योजनेचे आर्थिक उद्दिष्ट जवळपास 50 लाख रुपयाचे आहे. म्हणजे 50 लाभार्थी म्हणजे एका लाभार्थ्याला 1,00,000 रुपयाचे 50 लाख रुपये. तर मित्रो, बुलढाणा जिल्ह्यातील 12 पोट जातीतील इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे मित्रांनो. ज्यामध्ये अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्षाच्या आत असणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे मित्रांनो. आणि सोबतच वार्षिक उत्पन्न हे 3,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. सोबतच या अगोदर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500च्या आत असणे आवश्यक आहे. या गोष्टीवर सर्व नवयुवकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि सोबतच मित्रो, अर्ज हा स्वतः अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसोबत 2 प्रतीमध्ये म्हणजे 2 बंच करून जिल्हा कार्यालयामध्ये सादर करावयाचा आहे मित्रांनो. आणि हा जो अर्ज आहे, हे जे अर्ज आहेत हे दुसऱ्या तिसऱ्या कुण्या व्यक्तीच्या मार्फत स्वीकारले जाणार नाहीये मित्रांनो. तर मित्रो, हे अर्ज म्हणजे या योजनेचा लाभ घेत असताना हा अर्ज सादर करत असताना याकरिता जे लागणारे कागदपत्र आहेत आणि ते कुठे द्यायचे आहेत ते सुद्धा एक वेळ पाहून घेऊया मित्रांनो. तर मित्रो, या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रामध्ये ते जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 2 फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, सोबतच घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, ग्रामपंचायत किंवा जर तुम्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर त्या दोन्हीपैकी जिथे तुम्ही राहता तिथला ना हरकतचा प्रमाणपत्र किंवा या व्यतिरिक्त शॉप ऍक्ट परवाना जर असेल व्यवसायासंबंधीचं तर शॉप ऍक्ट परवाना सुद्धा चालेल. आणि व्यवसायासंबंधीचं तांत्रिक प्रमाणपत्र असल्यास ते सुद्धा, शैक्षणिक दाखला, अनुदान कर्ज न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, या प्राप्त अर्जाची निवड जी आहे मित्रांनो, ती लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेनंतर माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे म्हणजे लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे मित्रांनो. निवडीनंतर वैधानिक दस्तऐवजांची एक जामीनदारासह पूर्तता झाल्यावर कर्ज वितरण केले जाणार आहे मित्रांनो. तर मित्र, महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे सादर करावयाचे आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक DS पायमोडे साहेब यांनी केलेले आहे मित्रांनो. तर मित्र, नक्कीच एक चांगली संधी आहे आपल्या नवयुवकांकरिता. 50 जणांना याचा लाभ होणार आहे. 50 लाख रुपयाचं उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये 5,000 स्वहिस्सा आहे, बाकीचं कर्ज आहे आणि जे 10,000 रुपये आहे ते 10,000 रुपयाचं अनुदान आहे मित्रांनो. तर मित्र, चांगली योजना आहे, नक्की ज्याचा लाभ घ्या मित्रांनो. आणि मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना जी माहिती दिलेली आहे नक्कीच आशा करतो आपल्या सर्वांकरिता उपयोगी ठरेल, मोलाची ठरेल. तर मित्र, अशीच उपयुक्त माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो. आणि इतर नवयुवकांपर्यंत, सुशिक्षित बेरोजगारांपर्यंत या योजनेचा लाभ त्यांना मिळावा याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढेच, तुर्तास थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन उपयोगी आपल्या सर्वांच्या माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्र.